वसई विरार परिसरात गेल्या 24 तासात 125 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। अनेक सखल भागात पाणी साठलेलं आहे आणि पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू झालेले आहेत। मी सध्या उभा आहे वसई पश्चिमेच्या गिरीज गावामध्ये। गिरीज गावामध्ये जर आपण पाहिलं तर मी हा बदामी स्टॉप आहे गिरीज वाघमारे वाडीमध्ये आहे आणि ह्या वाघमारे वाडीला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे। एखादा समुद्रातून जसा लाटा यावं तशा गाड्या गेल्यानंतर लाटा येतात। महापालिकेने इकडे गटर बनवलं होतं, परंतु गटर बनवल्यानंतरही गटर पूर्णपणे भरून गटरातून पाणी जे आहे रिवर्स येत आहे। एकंदरच या परिसरामध्ये अनेक गाड्या बंद पडलेल्या आहेत। गाड्या बंद पडलेल्या असल्यामुळे या पाण्यातून अक्षरशः वाट काढत लोक आपल्या घरी जात आहेत। अनेक शाळकरी मुलं आहेत जी सकाळी शाळेत गेलेली आहेत, ती सुखरूप घरी यावी अशीच तिकडच्या पालकांची म्हणणं आहे। परंतु आवश्यकता असेल तर घराबाहेर निघा असं प्रशासनाने सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे या वाघमारे वाडीसारखीच परिस्थिती जी जर पाहिली तर आपण इतर परिसरात आहे, सागर शेत असेल, मुळगाव असेल, अनेक परिसरात आहेत। नालासोपारा सेंटर पार्क असेल, संतोष भवन असेल, आचोळे असेल, या परिसरामध्ये पाणी भरलेलं आहे। आज जर गेल्या 24 तासात 125 झालं आणि आज दिवसभराची आकडेवारी आज उद्या सकाळी येऊ शकते। त्यामुळे आजही जर 100-150 मिलीमीटर इतका पाऊस जर पडला तर मोठ्या प्रमाणावर ही जे गटर जर पाहिलं, हे मी उभा आहे त्या गटाराचं झाकण आहे लोखंडी आणि त्या लोखंडी झाकणातून पाणी रिवर्स येत आहे। त्याच्यामुळे एकंदरच पाण्याचा निचरा होण्याचं प्रमाण हे फार कमी आहे। त्यामुळे लोक सध्या हे पाणी ओसरण्याची वाट बघतायत। त्यामुळे एकंदरच वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांचे हाल होऊ लागलेले आहेत। या लोकांचं म्हणणं आहे की ह्या दरवर्षी या ठिकाणी पाणी भरतं, या पाण्याला तुम्ही एकदाच काय तो मार्ग काढा किंवा पर्यायी पाणी पास होण्याचा मार्ग सुद्धा इकडच्या लोकांची मागणी। ह्या लोकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया। आज तारीख आहे 3 जुलै 2024 आणि आज सेंट थॉमस भारताचा प्रेसिडेंटच्या सणाचा दिवस आहे आणि अशा दिवशी तुम्ही सगळे पाहत आहात प्रत्येक वर्षी हा जो स्पॉट आहे इकडे पाणी जमतंय, परंतु आमच्या ग्रामपंचायतीने आणि महानगरपालिकेने सुद्धा गटार बऱ्यापैकी चांगले साफ केलेले आहेत, काही त्याविषयी वाद नाही। परंतु आणि अंडरग्राऊंड जो पाईप होता तो देखील आता टाकलेला आहे, परंतु काही ठिकाणी लोकांची कामं चालू आहेत किंवा जे काय चालू आहे महापालिकेने किंवा ग्रामपंचायतने साफ केलेले गटार ह्यामध्ये सुद्धा आता लोकांनी समजायला पाहिजे की ते गटारात नाही टाकायला पाहिजे। परंतु काही कोंडके म्हणा किंवा काय म्हणा आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास कसा होणार नाही हे लोकांनी बघितलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे, पण तसं लोक करत नाहीत। हा जो आपण बघत आहात, पण मला तरी वाटते, माझा अनुभव आहे, मी प्रत्येक वर्षी इथे व्हिडिओ काढायचो, स्टेटसला टाकायचो, यंदा मी काय टाकले नाहीत, परंतु प्रत्येक वर्षी इथे पाणी जमायचा, 2-3 दिवस राहायचा। पण आता मी बघतोय हे जे आमचे सरपंच विराज साहेब यांनी जे केलेलं आहे अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे। आणि हे सहकार्य कसं तर आपण गटारामध्ये काही टाकू नये आणि गटार नेहमी साफ ठेवायला पाहिजे असं मला वाटते। आपण ही मुलाखत घ्यायला आलेला आहात, अतिशय चांगलं आपण काम करतात, लोकांपर्यंत आपण पोहोचवत आहात। आणि हा असा पाणी आणि हा पाणी जरी लेट सुरू झाला, पाणी जूनमध्ये पडतो, जुलैला सुरू झाला, अतिशय चांगला पाऊस पडतो आहे, असा पडत राहणार आहे। परंतु लोकांनी आपल्यासाठी म्हणजे दुसऱ्यांना त्रास होऊ नये असं आपण केलं पाहिजे आणि हे सगळं आपण बघत आहात आणि कोणाचा ॲक्सिडेंट किंवा काय होऊ नये। सो थँक्यू अँड गॉड। एरियाचं नाव आहे गिरीज वाघमारे क्रॉस। पाणी म्हणजे हा रात्रभर भरूनच आहे, जसा पाऊस थांबतो तसा पाणी खाली होतो आणि स्कूल बस वगैरे जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतात, कारण खड्डे खूप पडल्यात आणि स्कूल बसवाल्यांना टर्न मारायला वगैरे खूप प्रॉब्लेम होतो। त्यामुळे गटार पण नवीन बनवलं आहे, पाणी सक्सेस आहे, म्हणजे जातो पाणी।